दुसऱ्या फेरीसाठी बाय मिळालेली आहे आणि आज पडगा टेनिस क्रिकेटमधील दिग्गज संघ या आजच्या दिवसामध्ये स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील त्यांचा देखील उल्लेख करूयात. वाशिरा संघ, पडगा संघ असेल, त्यानंतर विकीस्फोट कुक्सा संघ असेल, दिग्गज संघ देखील खेळताना पाहायला मिळतील. इन ऍक्शन मध्ये आपण माहिती महेंद्रला पाहणार आहोत, इरामन शेलारला देखील पाहणार आहोत. त्याचबरोबर विकीस्फोट कुक्से टीमचा वंडर बॉय ऑफ पीटीसी बबलू पाटीलला देखील पाहायला मिळेल. ओमसाई पडगा संघ देखील या हंगामामध्ये ताकदीने उतरले. प्रलेश मनोरंजन, जयेश वारके, ललित समीर यांसारखे दिग्गज खेळाडू त्या टीम मध्ये देखील आहेत. स्वागत पुन्हा. जाऊया सामन्याकडे. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. स्ट्राईक हँडवर अजय, नॉन स्ट्राईक हँडवर गिरीश आणि पहिल्या ओव्हरची जबाबदारी, पॉवर पेच्या ओव्हरची जबाबदारी साहिलने स्वीकारली. पहिलं पॉवर पेचं षटक लॉंग ऑन आणि त्याचबरोबर मिड विकेट डीप मध्ये ठेवल्या गेले. मॅच ऑन. पहिलाच बॉल अजयसाठी. साहिलचा ओव्हर द विकेटने गतीचा बन्नाट वापर केला. पहिल्याच बॉलवर गतीचा बन्नाट वापर करत असताना हा बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाज साहिलने. डॉट बॉलने ओव्हरला सुरुवात केली. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर विकेट किपर आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ देखील सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, मिड ऑफ पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा गतीने बीट केलं. वाह, काय सुरुवात करून दिली गोलंदाज साहिलने. गुड लाईनवर पिच करत असताना थोडासा बाउन्स केला. अगदी गोलंदाजाचा हा बॉल फलंदाजाच्या अगदी कानाला सांगून गेला की माझा बॉल तुला खेळता येणार नाहीये. तिकट मारा होता. चांगली सुरुवात पाहायला मिळते साहिलच्या माध्यमातून ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा गतीने बीट केलं. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. थोडासा बोट फिरवली. कटरचा वापर केला. अजून एक डॉट बॉल. 3 बॉल डॉट. यापेक्षा अजूनही काय पाहिजे. चांगली सुरुवात. सर्व खेळाडूंना विनंती असेल, खेळाडू कक्षामध्ये टीमचे समर्थक देखील बसणार नाहीत, प्रेक्षक देखील बसणार नाहीत आणि खेळाडूंना विनंती असेल की आपण वर बसायचे. कोणताही खेळाडू खाली दिसणार नाही आणि त्या पॅनललाइज केले जाईल. चौथा बॉल. स्विंग अँड मिस. 4 बॉल डॉट आलेत. स्पर्धेचं पहिलं मिडन षटक आपल्याला पाहायला मिळेल का गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. अजयला शांत ठेवले गेले. प्रत्युत्तर देईल का आता बॅटर अजय. या ओव्हरचा 5वा बॉल. 4 बॉल डॉट आलेत. 5वा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज. विकेट किपर पोहोचू शकले नाहीयेत. हा बॉल जाईल डी झोन मध्ये. सिंगलने खातं ओपन होतं बंटीस्पोर्ट कुक्सा बोरेली टीमचं. खूप मोठा संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. पहिल्याच ओव्हरसाठी बंटीस्पोर्ट कुक्सा बोरेली टीमला पहिले 4 बॉल निर्धाव आले. चौथ्या बॉलवर 5व्या बॉलवर सिंगल धाव आली. चांगली सुरुवात करून दिली गोलंदाज साहिलने. वारंवार आपण या ओव्हरचा विचार केला तर वारंवार शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. कधी गुड लाईनवर पिच करण्याचा प्रयत्न राहिले साहिलचा. बाहेर लाईन ठेवण्याचा प्रयत्न राहिले. चांगली लाईन सापडली. चांगला सूर सापडले गोलंदाज साहिलला. प्रभावित केलं. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त सिंगल धाव त्याने खर्च केली. ओव्हरचा शेवटचा बॉल फेस करेल. पहिले 5 बॉल अजयने फेस केले. 5 बॉल फेस करत असताना एक सिंगल धाव त्याने स्वतःच आणि टीमचं खातं ओपन केले. स्ट्राईक गिरीशकडे. सध्या तरी गिरीश का गाना सुनेगा हे वाक्य चर्चेत आहे. तोच गिरीश स्ट्राईकवर. ओव्हर द विकेटने गतीचा वापर केला. पंच केलाय. पॉइंट आणि कव्हर म्हणून गॅप मधून बॉल चाललाय वेगाने. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. शर्यत आहे आणि अखेरकारी शर्यत जिंकले. चेंडू चौकार येतोय. फलंदाज गिरीशच्या माध्यमातून. ओव्हरची समाप्तीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 5. असताना गिरीशने पॉइंट आणि कव्हर मध्ये रिकामी जागा होती ती भरून काढली आणि चौकाराने गिरीशने आपल्या डावाला सुरुवात केली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 5 धावा. सुरुवात चांगली करून दिली साहिलने. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर त्याला विकेट घेता आली नाहीये, परंतु फक्त 5च धावा त्याने खर्च केलेत. आणि त्याच्यानंतर डीजे ओमसाईने गाणं वाजवलं. यात्रेचं ते गाणं. सध्या तरी मसाची यात्रा समाप्त झाली, परंतु आता भरपूर साऱ्या यात्रा सध्या तुम्हाला पाहायला मिळतील भिवंडी तालुक्यामध्ये. पहिलं षटक अल्फते ए टीमच्या बाजूने चुकले, कारण पहिल्या
ओव्हरमध्ये फक्त 5च धाबा खर्च केल्या साहिलने चांगली सुरुवात करून दिली, परंतु शेवटच्या बॉलवर गिरीशने प्रत्युत्तर दिलं आणि त्याने देखील चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. नेत्रदीपक फटकावता बॅकफुटला जात असताना अशा पद्धतीने पंच करणं तेवढं सोपं नसतं आणि पंच करत असताना गॅप देखील शोधला होता. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये देखील क्षेत्ररक्षक ठेवले गेले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय सर्कलच्या आतमध्ये. 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये समाप्त करायचे, टाइमर ऑन आहे. आणि आता शेवटच्या ओव्हरसाठी आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. स्ट्राईकला अजय, दुसरं षटक माज, पहिलाच बॉल बुंद्यात टाकला होता, अपील केली आहे परंतु पंचांची सहमती नाही आहे. बॉल चाललाय डी झोन मध्ये, लेग बायच्या रूपाने एक सिंगल दाबेल. सिंगलने टीमची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचेल. काय सुरुवात केली दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर, अगदी लेग स्टंपवर यॉर्करचा मारा, समजला नाही हा बॉल अजयला. बॅटची कडा देखील नव्हती, त्यामुळेच ज्या बॅटरने बॉल फेस केलाय तोच स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. बॅटचा संपर्क असला तरच डी झोन मध्ये बॉल गेल्यानंतर तुम्ही स्ट्राईक चेंज करू शकता. स्पर्धेचा नियम. अजयसाठी पुढचा बॉल हॅफ ट्रकर होता, स्थिर जागेवरून शॉटम पुल करण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि बॅटरकडे फुटवर्कची आवश्यकता असते. कमी गतीचा देखील होता. पहिलाच बॉल बुंद्यात टाकला, यॉर्करचा मारा, त्यानंतर लेन थोडीशी कमी केली, थोडा टप्पा मागे ठेवला, मोटर थोडीशी फिरवली, कटरचा वापर करत असताना मास पुन्हा एकदा ऑन सेटला स्विंग केले. बॉल हवेत, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक नाहीये, 3 क्षेत्ररक्षक येतील. प्रयत्न चांगले केले, कॅच सुटली आहे. त्याच्यानंतर 2 धाबा पूर्ण होतील. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय, जोपर्यंत थ्रो होईल तोपर्यंत तिसरी धाव देखील पूर्ण होते. विकेट किपरला आपण पाहिलं की तो एस्टनच्या अगदी पुढे आला होता. अशा परिस्थितीमध्ये विकेट किपर एस्टनच्या मागे त्याची पोझिशन असणं गरजेचं असतं आणि फेकी जर अचूक जर झाली तर धावबाच्या रूपाने देखील विकेट येते. या बॉलवर 3 धाबा येत असताना धावफलक 9 वर जाऊन पोहोचले. धावा बनवण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय सध्या अजय आणि गिरीश, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5च धाबा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 4 धाबा मासने खर्च केलेत. गोलंदाजी करत असताना लेग कटरचा वापर करतोय राईट हँड बॅटरसाठी मास. कटरचा वापर समजला नाहीये बॅटरला, अंधाधुंद बॅट फिरवली, ऑन साईडला शॉट पुल करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग साध्य केलं नाहीये. गुडलाईनच्या थोडासा पुढे ठेवला, कटरचा वापर जरूर केला, बॉलची गती देखील कमी केली. पहिल्या बॉलवर यॉर्करवर गतीचा वापर केला होता, त्यानंतरचे बॉल थोडेसे कमी गतीचे आपल्याला पाहायला मिळेल. गतीमध्ये विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना माज. ओव्हर द विकेटने गिरीशसाठी आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि नॉन स्ट्राईक एनवर विकेटचं पतन होईल काही, या स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली अजयने. पहिला झटका लागत असताना बंटी स्पोर्ट कुकसा बोरिवली टीमला.
असतील, गतीचा वापर पुढ्यात टाकला होता, स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न यावेळी प्रतीकने केला. फुटवर्कचा वापर नाहीये. मोबाईल मध्ये ज्या पद्धतीने नेटवर्क पाहिजे त्याच पद्धतीने बॅटरकडे फुटवर्कची देखील आवश्यकता आहे. मागील 2 बॉल त्याने फेस केलेत, अगदी स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु थोडस जरूर ओपन केलं होतं. शांत केले गेले प्रतीकला. 2 बॉल डॉट आलेत. पुढ्यात टाकला होता, समोर उडवण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर स्टाईलने, बॅकलिप पूर्णपणे ओपन करण्याचा प्रयत्न राहिलाय. पुन्हा एकदा गतीने बेट केलं. सध्या तरी संयमचा विचार केला तर फुल लेंथ मध्ये, पुलर लेंथ मध्ये गोलंदाजी करतो. चांगली लेंथ आणि चांगल्या लय मध्ये तो गोलंदाजी करतो. भेदक मारा, अचूक टप्पा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. राईट हँडने लेग स्टंपच्या थोडासा बाहेर, विकेट किपरने थोडीशी जरूर चुकी केली. मिसफील्ड करत असताना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, ओव्हरथ्रो, आणि ओव्हरथ्रोच्या रूपाने दुसरी धाव देखील पूर्ण होते. वाईटचा इशारा देखील येतोय. बायच्या रूपाने ही धाव देखील येईल. 2 धावा प्लस 1 वाईटचा इशारा, अशा 3 धावा अंकित केल्या जातील. चौकार षटकार येत नाहीयेत, म्हणूनच आता चोरून धावा जमा करण्याचा प्रयत्न सध्या बंटी स्पोर्ट कुक्सा बोरिवलीचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 17 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर. प्रतीकसाठी हॅफ ट्रकर हुक करून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक, त्याच्या हातामध्ये झेल जरूर आहे, परंतु नोचा इशारा नाहीये. विकेटचं पतन, फलंदाज बाद होईल. प्रतीक चांगला झेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये पाहायला मिळाला. अजितच्या माध्यमातून हॅफ टक्कर बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न, प्रॉपर इलेव्हेशन मिळालं नव्हतं. बॅटची अगदी कडा लागली होती, म्हणूनच बॉल शॉर्ट मध्ये होता. पूर्ण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचला नाहीये. विकेटचं पतन दुसरा झटका लागत असताना विकी स्पोर्ट बंटी स्पोर्ट कुक्सा बोरिवली टीमला. धावफलक 17 वर. या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा धावा देखील खर्च केल्यात. संयमने 2 वाईट देखील बॉल हाताळले, 3 बॉल डॉट देखील, आणि एका बॉलवर विकेट देखील आली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर 1 चौकार आला, दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर 1 चौकार, असे 2 चौकार पाहायला मिळाले होते. नवीन बॅटर ओव्हर पिच समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅट पूर्णपणे ओपन केली होती. बॉल डॉट. चंद्रकांत स्ट्राईक एंडवर. धावफलक 17 वर स्थिरावले. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. संयमने देखील प्रभावित केलं अशी गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. चांगला मारा लेग स्टंपवर ठेवला होता. लेंथ चांगली होती, लाईन पाहावी लागेल. लाईन थोडीशी खराब. या ओव्हरचा तिसरा वाईट बॉल संयमच्या माध्यमातून. गतीचा वापर भरपूर केला या बॉलवर देखील. यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली. एक्स्ट्रा धाव खर्च होत असताना धावफलक 18 वर जाऊन पोहोचले. यानंतर होणारा सामना ओमसाहेब पडगा आणि एनसीसी स्पोर्ट बोरी. आपण रिपोर्ट करायची. पडगा जोडला गेलाय. यावेळी समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटची खडा, बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, डी झोन मध्ये सिंगल येते. शेवटच्या बॉलवर सिंगल येत असताना 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बंटी स्पोर्ट कुक्सा बोरिवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 19 धावा, 2 विकेट. चांगली गोलंदाजी आपल्याला पहिल्या डाबामध्ये पाहायला मिळते. साहिलने पॉवर पिच ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करून दिली. 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये मासने 8 धावा खर्च केल्या. धावबाच्या रूपाने अजयने विकेट स्वतःची गमावली. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये संयमच्या खात्यामध्ये 1 विकेट जरूर आली. त्यांनी 6 धावा खर्च केल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 वर 2 विकेट प्रभावित केलं तिन्ही गोलंदाजाने. अक्षरशः घाम फोडला बॅटरला, नाचवलं तिन्ही गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. ओमसाहेब पडगा संघ या ठिकाणी जोडलेला आहे, त्याचबरोबर एनसीसी बोरिवली संघ देखील जोडलेला आहे. आपले देखील सहर्ष स्वागत. चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्स मध्ये यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. एक बिग फाईट पाहायला मिळेल. एनसीसी बोरिवली विपक्ष ओमसाहेब पडगा. डेप्थ ओव्हर स्लॉग ओव्हरची जबाबदारी मोहसिनवर दिली गेली. मोहसिनवर दिली गेली. स्ट्राईकला चंद्रकांत, बॅकफुटला आहेत. पुलर लेनचा बॉल समोर, ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये सिंगल येते. धावा रोखल्या गेलेत. चांगला मारा आपल्याला पाहायला मिळतोय.
टॉस जिंकल्यानंतर सुरुवातीला आपण विचार केला तर बंटी स्पोर्ट कुक्सा बोरील टीमने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांची टीम वेळेवर आली नाही. त्यानंतर त्यांचा तो निर्णय त्यांचा बदलला, बॅटिंग घेतली आणि त्याचा फायदा कुठेतरी अल्फते ए टीमला आता होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जोपर्यंत गिरीश आहे तोपर्यंत धाबा येतील. या इनिंगमध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, लेन चांगली होती, लाईन थोडीशी खराब, वाईट बॉल. एक्स्ट्रा धाबा भरपूर खर्च केलेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपण जर विचार केला तर 3 वाईट बॉल टाकले गेलेत. एक्स्ट्रा 4 धाबा खर्च केले त्या इनिंग मध्ये. हा बॉल चांगला होता वाईट यॉर्कर सोडून दिला, खेळण्याचा प्रयत्न केला नाही गिरीशने. डॉट बॉल. गिरीशला वाटलं की हा देखील ऑफ स्टंपच्या उजव्या स्टिकच्या बाहेर राहील, परंतु लेंथ आणि लाईन चांगली होती. प्रत्युत्तर द्यावं लागेल, 1-2 मोठे फटके ठोकावं लागतील तरच एक चांगलं टार्गेट सेट होईल आणि ती क्षमता गिरीश मध्ये आहे. लेन चांगली होती, खूपच चांगला ट्राय केलं, ऑफ ड्राईव्हचा नमुना दाखवलाय. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल झाली आणि तिचा फायदा घेत असताना दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धाबा येतील. ज्यावेळेस मोठे फटका येत नाहीत त्यावेळेस एकेरी धाबेचं रूपांतर दुसऱ्या धाबेमध्ये करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे, परंतु एकेरी दुहेरी धावाने धावफलकावर फारसा फरक पडणार नाहीये. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. 2 मोठे फटके आले तर धावफलक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचेल आणि मॅच मध्ये मजा येईल. धावफलक 23 वर स्थिरावले, 2 विकेट गेलेत. अजून या इनिंगचे 3 बॉल शिल्लक आहेत. 2 मोठे फटक्यांसाठी गिरीशला प्रयत्न करावे लागतील. ॲफ्टर शॉट पुल केलं, ऑन साइडला स्विंग केलं, बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा कडक षटकार. यावेळेस बॅटर गिरीशने त्याची आपण चर्चा करत होतो की गिरीशकडे क्षमता आहे, त्याचं प्रात्यक्षिक दाखवेल का. त्यांनी षटकाराने ते प्रात्यक्षिक दाखवले. 6 धावांच्या मतीने धावफलक 29 वर जाऊन पोहोचले. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल पैकी एखादा बॉल अजूनही मैदानाच्या बाहेर पाठवला तर एक चांगलं टार्गेट सेट होईल आणि त्याच्यासाठी गिरीशला आता प्रयत्न करावे लागतील. खूपच लांब ठोकला, सांगितलं जा आणि शोधून आणा. तो बॉल शोधायला थोडासा स्वयंसेवकांना देखील बिल लागला. शेवटचे षटक मोसीनचं, त्याच्यावर आक्रमण चढवायला सुरुवात केली गिरीशने. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आले. वैयक्तिक 16 धावांचं योगदान त्याने दिले. बॅटिंग चांगली केली गिरीशने. सुरुवात चांगली झाली नव्हती पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना बोरिवली टीमचे. ओव्हर द विकेटने बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न होता, उजव्या स्टिचच्या खूपच बाहेर राहिला. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च झाली. एक्स्ट्रा धावा वाईट स्वरूपाने भरपूर खर्च झालेत. एक्स्ट्रा धाव येत असताना धावफलक 30 वर. शेवटचे 2 बॉल या इनिंगचे जुनी शिल्लक आहेत. 1-2 मोठे फटके आले, एक जरी मोठा फटका आला तर एक चांगलं टार्गेट होऊ शकतो. ओव्हर पिच समोर लॉफ्टेड फटका, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार षटकार. बंटी स्पोर्ट कुक्सा बोरिवली टीमचा विचार केला तर निलेश देसले असतील, ज्यांनी या पडगा विभागाचं क्रिकेट पडगा विभागातील खेळाडूंना सिटी क्रिकेटमध्ये पोहोचवण्याचं काम सातत्याने केलं. निलेश देसले क्रिकेट प्रेमी बोरिवली गावाचे, त्यांचा तो संघ आता चांगली कामगिरी करतोय. चांगले फटके सजवतोय गिरीश. शेवटचा बॉल फुलटॉच होता समोर, लॉफ्टेड फटका. बॉटमॅनचा वापर करत असताना पण चांगला झेल हवेत उंच उडी मारत असताना झेल पकडला आणि संपला गिरीशचा खेळ. शेवटच्या बॉलवर आले विकेट. 3 विकेट गमावलेत. 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना बोरिवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 वर आणि 37 धावांची आवश्यकता असेल दुसऱ्या डावामध्ये अल्फते ए पडगे टीमला. आपण धावूया टॉस बॉक्स मध्ये, जिथे नाणेफेक होणार आहे ओमसाई पडगा आणि त्यांच्या विपक्ष मध्ये एनसीसी बोरिवली. ऋतिक भालेकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
आजच्या दिवसातील सामना क्रमांक तिसरा दिवस आपण नाणेफेक करणार आहोत. 4 ओव्हरचा सामना असेल. ऋतिकजी पालेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत. आम्ही झुकर आणि दुसरीकडे एकविरा चषक कॉल असेल. एनसीसी बोरिवली टीमचा कॉल असेल. आम्ही झुकर असा कॉल आहे. एकविरा चषक आले म्हणजेच नाणेफेक ओमसाई पडगड टीमच्या कॅप्टनने जिंकलेले टॉस जिंकलेल्या कॅप्टनला आपण दिनेश मांजरेकर यांनी दिलेले हे हॅपी फीस देणार आहोत. अभिनंदन. थोडीशी दोन्ही कॅप्टन करूया चर्चा. समीर, या हंगामामध्ये क्रिकेट ओमसाई पडग्याचं चांगलं चाललंय. कसं वाटतं इथं आल्यानंतर? जूची क्रीडा नगरी अगदी 26 जानेवारी आहे आणि त्याच रंगाने भरलेली बॅनर आपल्याला हे मंडप पाहायला मिळतं. नाही, खूपच सुंदर असा त्यांनी आयोजन केलेलं आहे. टॉस महत्वाचा होता, तो जिंकला. निर्णय का असेल? समोर एनसीसी बोरिवली संघ आहे, तो देखील एक मजबूत संघ आहे. आम्ही पहिला फिल्डिंग करणार. जो नेहमी संघ खेळतो तो आहे. त्यामध्ये काही बदल आहेत. नाही, तोच आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हो, नक्कीच. एनसीसी बोरिवली बॅटिंग करायची किती दबांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50 के ऊपर जाएंगे हम. 50 के ऊपर अगर स्कोर जाता है तो एक अच्छा मुकाबला हो सकता है, मैच जीत सकते हैं एनसीसी बोरिवली. जी जरूर, इंशाल्लाह जीतेंगे हम. टीम में कोई बदल? वही टीम है? नहीं, वही टीम है. थँक्यू. दोन्ही कॅप्टनला खूप सारे शुभेच्छा. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय ओमसाई पडगा टीमने एनसीसी बोरिवलीच्या विपक्षामध्ये घेतले. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. माझे तिथे सहयोगी समालोचक उपस्थित असतील. सदाबहार समालोचक अजय गरज सर. थँक्यू. थँक्यू सो मच दीपक सुतार. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं. आई एकविरा चषक 2026चा आपण आनंद लुटतोय. आई एकविरा स्पोर्ट्स झुपाडा संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन, नेत्रदीपक आयोजन आणि आजचा सलगचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपल्या समोर रंगतोय. एका बाजूला अल्फाती स्पोर्ट्स पडगा ए संघ आणि त्यांच्या विरोधात टीम खेळते बंटी स्पोर्ट्स बोरिवली. बोरिवली संघानं टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. जी धावसंख्या कुठेतरी त्यांच्या फलंदाजांच्या मनात होती तेवढी धावसंख्या खरं तर फलकावर लावता आलेली नाहीये. फक्त 36 बनवलेले आहेत, परंतु तरी देखील या धावसंख्येवर देखील फाईट बॅक करण्याची क्षमता या टीमच्या गोलंदाजांमध्ये आहे. हा हंगाम त्यांच्यासाठी चांगला गेलेला आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांनी केली आहे आणि त्यामुळेच या संघाला कुठलाही संघ हलक्यात घेऊ शकत नाही. पण कौतुक करावं लागेल अल्फाते स्पोर्ट्स ए संघाच्या गोलंदाजांचं, ज्या पद्धतीनं त्यांनी मारा केलाय. चांगली बॅटिंग लाईनअप समोर असताना देखील फक्त 36 धावांपर्यंत त्या टीमला थांबवले आणि आता 37 धावांचा पाठलाग करायचा आहे विजयाकरिता. फलंदाजीमध्ये आपण बघितलं गिरीशनं खूप चांगली बॅटिंग केली, परंतु इतर फलंदाज स्ट्रगल करताना दिसले. विशेषतः अजयला विशेष असं योगदान देता आलं नाही. भरपूर डॉट चेंडू त्याने खेळले होते. नंतर प्रतीक देखील शून्यावर बाद झाला आणि त्यामुळेच फार मोठी धावसंख्या फलकावर लावता आलेली नाहीये. परंतु जी धावसंख्या आहे 36 धावा, त्यामध्येच आता संघर्ष करावा लागणार आहे. सलामीचे फलंदाज बाझिल आणि साहिल खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. दोन्ही विस्फोटक बॅटर्स, महत्वाचे खेळाडू आहेत या टीमचे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय चंद्रकांत. 24 चेंडू आणि 37 धावा हे समीकरण आहे. अर्थातच प्रति षटक 9.25 ची सरासरी राखायची. पहिला बॉल सामना करेल बाझिल. पहिलाच बॉल फुल टॉस, बिग हिट, बिग 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 षटकार. कमजोर बॉल होता. पहिलाच बॉल लूजनर चंद्रकांत पागीकडून आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज बाझिल. डाव्या एष्टीवर फुलटॉस बाझिलला मिळाल्यानंतर तो असाच तुटून पडणार आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून बॉल फेकून दिलाय फार दूरवर 6 धावांकरिता. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, पुन्हा एकदा त्याच दिशेनं यावेळेला मात्र गॅपमधून बॉल काढलाय. बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. हा येतोय चौकार.
खराब गोलंदाजी आणि त्याच्यावर आक्रमण करत असताना फलंदाज बाझिल दमदार सुरुवात करून देतोय. आपल्या टीमला फ्लाइंग स्टार्ट मिळवून देतोय. पहिल्या 2 बॉल्सवर 10 धावा फलकावर लागतायत राऊंड द विकेटनं. हा बॉल शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय आणि पुन्हा एकदा बॉल निघून जाईल सीमारेषा पार. डीप स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. मोठं नाहीये आणि त्यामध्ये गोलंदाज वारंवार चुका करताना दिसतोय. पहिला बॉल फुल टॉस, त्याच्यानंतर सातत्यानं डाव्या ष्टीवर गोलंदाजी होत आहे. शॉर्ट बॉल होता, त्याचा देखील फायदा घेतलाय बाझिलनं. इज ऑन फायर. आणखी एक सुंदर फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर केलंय. पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार चौकार, षटकार चौकार. अप्रतिम नेत्रदीपक फटकेबाजी बाझिलची. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेला समोर ड्राईव्ह केलाय खोलवर टप्प्याचा. हा चांगला बॉल होता, स्ट्रेट टू द फिल्डर ॲट मिड ऑफ. यावेळेला धाव मिळणार नाहीये. धावसंख्या 20. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर पेनल्टीच्या ज्या 2 धावा आहेत त्या देखील स्कोअरमध्ये ॲड करण्यात येतील. बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेलं आहे, कारण टॉससाठी कॅप्टन वेळेवर उपस्थित राहू शकले नव्हते. म्हणजेच दुष्काळात 13वा महिना आहे. ओ माय गॉड, काय जबरदस्त फटका आहे. अगदी व्यासपीठाला सलामी देणारा हा उत्तुंग षटकार. तब्बल 3 षटकार आणि 2 चौकारांचा पाऊस त्याने पाडलाय. धावसंख्या 26 आणि पेनल्टीच्या 2 धावा स्कोअरमध्ये ॲड केल्या जात आहेत. एकूण धावसंख्या 28. फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. लवकरात लवकर हा सामना संपवण्याचा जो निर्धार बाझिलनं केलेला आहे त्यामध्ये त्याला यश मिळताना दिसतंय. आणि सर्वच्या सर्व धावा आपण बघितल्या स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मागे त्याने ठोकल्या. थोडंसं इम्प्रोवाइज क्रिकेट खेळत असताना जबरदस्त टायमिंग तो साधत असताना दिसलाय. अप्रतिम बॅटिंग. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल बाझिलचं. 28 धावा फलकावर आहेत. फक्त 9 धावांची आवश्यकता. 18 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्रायकिंग एंडला आता नवीन षटकामध्ये आपण बघतोय साहिलला. अष्टपैलू खेळाडू आहे साहिल. पॉवर प्लेचं षटक त्याने टाकलं होतं आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये करून दिली होती. तदनंतर इतर गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली. नवीन षटकातील पहिला बॉल फ्लिक केलाय. बॉल थोडा हवेत होता परंतु मिसफिल्ड. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये राजूच्या हातात बॉल आलेला नाहीये. बॉल मागे जातोय. एकच धावेवर समाधान व्यक्त केलंय फलंदाजांनी. दुसरी धाव देखील कदाचित मिळाली असती परंतु तसा काही इंटेंट पाहायला मिळाला नाही, कारण त्यांना माहिती आहे आता सामना बरोबर त्यांच्या आवाक्यात आलेला आहे आणि याच षटकामध्ये कदाचित हा सामना आपल्याला फिनिश होताना दिसेल. विशेषतः ज्या पद्धतीनं बाझिलनं बॅटिंग केलेली आहे लाजवाब. ऑन साईडला 4 खेळाडू सीमारेषेवर तैनात. ऑफ साईडला एक लॉंग ऑफ आहे आणि बाकीचे खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज गिरीश. बऱ्याचदा आपण हे दृश्य बघितलं की जो संघ थोडासा लेट दाखल होतो सामना खेळण्यासाठी तो संघ बॅकफुटला असतो. क्वचितच असं चित्र आपण बघितलं की लेट आल्यानंतर देखील तो संघ विजय मिळवत असतो. बॉल चांगला आहे परंतु तेवढाच चांगला फटका. टर्न केलाय चेंडू ऑन साईडला. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. आणखी एक सिंगलच्या जोरावर धावसंख्या 30. 30 रन्स विदाउट लॉस. फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडूंचा खेळ बाकी. एकतर्फी करून टाकलाय हा सामना बाझिलनं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा त्याने ठोकल्या. खरपूस समाचार घेतला गोलंदाज चंद्रकांतचा. बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघ एक अतिशय चांगला शिस्तबद्ध संघ आहे खऱ्या अर्थानं, परंतु आज कुठेतरी थोडेसे उशिरा दाखल झाले. शॉर्ट बॉल भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फटका छान आहे परंतु तिकडे डिक्लेअर झोन पाहायला मिळतोय. एकच धाव मिळणार आहे. फुल प्लेज ग्राउंड असता तर कदाचित चौकार किंवा षटकार त्याला मिळवता आला असता.
एवढं चांगलं टायमिंग साधलं होतं. थोडंसं स्वतःभोवती गिरकी घेत असताना, स्विवल करत असताना हा पुल शॉट त्याने खेळला होता. सिंगल मिळते साहिलला आणि सिंगलने देखील सामना जिंकला जाऊ शकतोय. चेंडूंची संख्या जास्त आहे, धावा कमी बनवायच्या आहेत. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 31 वर. फक्त आता 6 धावांची आवश्यकता आहे. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. यानंतरचा सामना पाहायला विसरू नका. बिग मॅच NCC बोरिवली विरुद्ध ओमसाई पडगा. ओमसाई पडगा संघानं टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता ऑन साईडला. चेंडू ऑफ साईडला ट्रॅव्हल करतोय. शॉट बॅकवर्ड पॉइंटला. संपर्क बरोबर बनवता आला नाहीये फलंदाज बाझिलला. बाझिलची ही खासियत राहिली खऱ्या अर्थानं. टार्गेट छोटा असो या मोठा असो, तो नेहमीच आपला नैसर्गिक खेळ करत आलेला आहे आणि विस्फोटक बॅटिंग त्याची ओळख राहिलेली आहे. हो, यावेळेला फुल टॉस होता. कनेक्शन प्रॉपर नाहीये. एलिव्हेशन प्राप्त करता आलेलं नाहीये. मिसफिल्ड होते डीपमध्ये, परंतु फलंदाज एकच धावेवर समाधान व्यक्त करताना दिसत आहेत. सिंगलच्या जोरावर धावसंख्या पुढे सरसावत असताना 32 धावा. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. पहिल्या दिवसामध्ये 12 संघ खेळले. काल देखील 12 संघ खेळले. पहिला दिवस श्री मीनाक्षी कांदळी संघाच्या नावावर राहिला. दुसरा दिवस HG स्पोर्ट्स ढोळे संघाच्या नावावर राहिला. आज देखील 12 संघ आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. अनेक मातब्बर खेळाडू या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसत आहेत. हो, जबरदस्त फटका आहे. हुक केलाय, परंतु एकच धाव मिळणार आहे. थोडासा डिसएडव्हान्टेज फलंदाज साहिलसाठी, कारण फुल फ्लेज ग्राउंड नाही आहे, डिक्लेअर झोन आहे मागे, त्याच्यामुळे तिकडे कितीही मोठा फटका खेळला तरी एकच धाव मिळणार आहे. पण बऱ्याचदा मिसटाईम फटके देखील त्या डिक्लेअर झोनमध्ये जात असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे झेल होण्याची शक्यता असते फुल फ्लेज ग्राउंडवर, तेथे देखील फलंदाजाला मात्र ॲडव्हान्टेज मिळत असतो. तर असं नाही की फक्त गोलंदाजासाठीच ॲडव्हान्टेज आहे, फलंदाजांना देखील त्याचा ॲडव्हान्टेज मिळत असतो. अखेर दोघांसाठी समान स्थिती आहे. षटक समाप्त झाले. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली या षटकामध्ये, परंतु करण्यासारखं विशेष काही नव्हतं गिरीशकडे, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 26 धावा गेल्या. पॉवर प्लेचं षटक महत्त्वाचं होतं. तिकडे जर टिच्चून मारा झाला असता तर मात्र मॅचमध्ये मजा आली असती. पण आता सामना पूर्णपणे एकतर्फी दिसतोय. धावसंख्या 33, 12 चेंडू शिल्लक आहेत. फक्त 4 धावांची आवश्यकता अल्फते संघाला जिंकण्याकरिता. यावेळेला खडे लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफला बॉल हवेत आहे. फिल्डर जज करतोय. जबरदस्त कॅच. विकेटचं पतन. नाहीये. चांगला झेल तिथे डीपमध्ये गिरीशकडून पाहायला मिळाला आणि अजयच्या खात्यामध्ये विकेट. पहिल्याच बॉलवर त्याला विकेट मिळाली आहे. नवीन बॅटर डावखुरा फलंदाज तौसिफ. ओहो, टेंटेटिव्ह दिसलाय. छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. थोडासा बॉल मागे ठेवला होता. गुड लेंथवर खरं तर टप्पा होता. पहिला बॉल थोडासा फुलर लेंथवर, ज्याच्यावर विकेट मिळवली आणि बाउन्स चांगला होता या बॉलमध्ये. फलंदाज थोडासा संभ्रमात दिसला. खेळू की नको, बॅट तर टाकली होती, मात्र बीट झालाय. अजय वन्स अगेन. अगदी बुमरा स्टाईलनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. ऑन साईडला टर्न केलाय हा बॉल. वायडिश मिड विकेटला एक धाव येथे मिळताना दिसते. स्वतःचं खातं उघडत असताना या सिंगलच्या मदतीनं तौसिफ एक भरपूर अनुभवी असा खेळाडू आहे. तौसिफ असेल, वसीम असेल, हे चांगले दर्जेदार अनुभवी खेळाडू आहेत. बाझिलकडे देखील चांगला अनुभव आहे आणि बरेचसे यंगस्टर्स देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मोहसिन सारखा एक जबरदस्त फलंदाज या टीमकडे आहे, ज्यानं प्रभावित केलंय खऱ्या अर्थानं या संपूर्ण हंगामामध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला हो, हुक केलाय. फटका छान आहे आणि बघायचंय काय रिझल्ट येईल. एकच धाव. आणखी थोडासा स्क्वेअर गेला असता तर हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु थोडासा फाईन गेला होता फटका डिक्लेअर झोनमध्ये. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 35, फक्त 2 धावा दूर विजयापासून अल्फते स्पोर्ट्स पडगा ए संघ. चांगले दर्जेदार संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. आई एकविरा स्पोर्ट्स झुपाडा आयोजित ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आई एकविरा चषक 2026. आज
RCC राया आणि गोरसई ए हे संघ देखील ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील आणि या दोन संघांच्या दरम्यानच आपल्याला पहिल्या फेरीतील सामना पाहायला मिळेल. BCC आणि जय बजरंग चिंचवली या दोन संघांदरम्यान देखील एक मोठी मॅच असेल. सिंगल चिकी सिंगल रनआउट करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, मात्र बॉल हातातून निसटला आणि याचबरोबर स्कोर्स आर लेबल्ड. एका धावेची आवश्यकता आहे. अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्येच बाझिलनं सामन्याची हवा काढून टाकली. धावसंख्या जास्त मोठी नव्हती, परंतु एक फायटिंग टोटल बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाने फलकावर लावली होती. त्यासाठी सुरुवात गोलंदाजीमध्ये फार महत्त्वाची होती. तिकडे काही विकेट्स मिळवणं गरजेचं होतं आणि किफायती षटक ते टाकणं गरजेचं होतं. तसं झालं नाही. सुरेख बॉल अगदी यॉर्कर लेंथवर हलक्या हातानं त्याला खोदून काढलाय आणि सिंगल येथे प्राप्त केली जात आहे. डायरेक्ट हिट, परंतु फलंदाज सुरक्षित आणि याचबरोबर हा सामना फिनिश. सामना जिंकलाय फार मोठ्या फरकानं. तब्बल 9 गडी राखत असताना तिसऱ्या षटकामध्येच टार्गेट अचीव केलंय अल्फती स्पोर्ट्स पडगा ए संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम अल्फती स्पोर्ट्स अँड हार्ड लक बंटी स्पोर्ट्स बोरिवली. या सामन्याचा सामनावीर खेळाडू पॉवर प्लेमध्ये